करमाळा तालुक्यातील उजनी काठ या परिसरामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना जे आहे ते 8 तास वीज जे आहे ते मिळत नाही। त्या मागणीसाठी जे आहे ते करमाळा तालुक्यातील चिकलठाण या भागातील जवळपास 8 ते 9 शेतकरी जे आहेत ते यांनी 8 तास वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी जे आहे ते आमरण उपोषण जे आहे ते सुरू केलेले आहे। आपण सध्या करमाळा तालुक्यातील चिकलठाण येथील टोपेबाबा मंदिर या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी पाहू शकतो की हे शेतकरी जे आहेत ते सकाळपासूनच जे आहे ते या मागण्यांसाठी जे आहे ते उपोषण करत असल्याचं पाहायला मिळतात। आपण यावेळी त्यांच्याशी नेमकी चर्चा करूया। नेमकं काय मागण्या आहेत, कशासाठी हे आंदोलन सुरू आहे, काय नेमकं तुम्ही कशा संदर्भात उपोषण करताय, किती जण उपोषणासाठी बसलाय आणि काय मागणी असणार आहे प्रामुख्याने? आम्ही इथं आता उजनी धरणग्रस्त शेतकरी आमचे चिकलठाण कुगाव 1 नंबर 2 नंबर इथले 8 शेतकरी आम्ही उपोषणाला बसलेत। सचिन गावडे, योगेश सरडे, शंकर बोंद्रे, इन्नोस सय्यद, अविनाश सरडे, रणजित गव्हाणे, दादा सरडे, संदीपान सरडे, संदीप सरडे हे असे आम्ही 8 शेतकरी उपोषणाला बसलो। आणि आम्हाला ह्या ठिकाणी असं म्हणावं लागतं की इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्हाला पावसाळ्यात आम्हाला उपोषणाला बसवायची पाळी आली ह्या प्रशासनाने की आम्ही उजनी धरणग्रस्ताच्या काटावच्या शेतकऱ्याला कायमच म्हणजे आजच नाही पहिल्यापासून अन्याय आम्ही सहन करत आलो आहे। आणि ही अन्याय सहन करायची जी एक सवय लागली आम्हाला त्याच्यामुळं ही आमच्यावर ही आज ही पाळी आली की उजनी 55% 50-55% झाला असताना खाली तुम्ही पाणी सोडताय, शिनेत आपल्या नदीला पाणी सोडताय, कॅनलला पाणी सोडताय, बोगद्याला पाणी सोडताय, धागा उपसिंचनला पाणी सोडताय, माडातल्या 3 पाईपलाईनला पाणी सोडताय, त्यांना 8 तास लाईट दिली आणि आज आम्हाला 5 तास, आज सुद्धा 5 तास लाईट आहे। सकाळीच आम्हाला पत्र व्हॉट्सअपला पहाटे पत्र टाकलं, आज वास्तविक आता सुट्टी असताना सुद्धा पहाटे पाटबंधारे विभागाने पत्र काढलं की बाबा 8 तास वीज द्यायला काय अडचण नाही म्हणून, पण ही फक्त कागदी घोडे, अंमलबजावणी अजून झालेली नाही। म्हणून आज आम्ही गेली 10 दिवस झाला आम्ही ह्यांना इंटिमेशन दिलेली सगळ्या खात्याला की आम्ही उपोषणाला 26 तारखेला बसणार आहे म्हणून। मग आजच ह्यांना कशी जाग आली की बाबा आम्ही पत्र काढतोय, आम्ही देतोय, तर ही म्हणजे आमच्यावर ही लय मोठा अन्याय कायमस्वरूपीचाच ही कुठतरी थांबला पाहिजे। म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगतो उपोषणाला बसलो। आपण पाहतोय की आपण उजनी धरणग्रस्त आहात, या ठिकाणी उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांवरती हा अन्याय होतोय का? अहो तसं म्हणजे 100% उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यावर करमाळा तालुक्यावर हा जास्तीत जास्त अन्याय होतोय। कारण बाकीकडे सगळीकडे 8 तास लाईट आज बी चालू आहे, फक्त आमच्याच तालुक्याच्या नदीच्या काठच्या गावाला 8 तास लाईट नाही, 5 तास लाईट आहे। सरकारला काय मागणी असणार आहे सर? नाही, सरकारला आमची अशी मागणी आहे की बाबा तुम्ही जाणून बुजून आमच्यावर म्हणजे दुसऱ्याला एक आम्हाला असा भेदभाव न करता सगळ्याला सारखी लाईट किंवा सारखा न्याय दिला पाहिजे। आणि उजनी धरणग्रस्तांचा जी मूळ आळाखड्यात त्यांना जी पाणी आबाधित ठेवलं आहे ती पाणी तुम्ही त्यांना उचलून द्यायला तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही जर पाणी धरणात असताना सुद्धा जर तुम्ही 2 तास लाईट करून आमची पिकं धोक्यात घातली तर ती पिकं तुम्ही इथून पुढं जर आम्हाला त्या म्हणजे त्या पाळी आणली नाही पाहिजे आमच्यावर। जर आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, इथून पुढं आम्ही आंदोलन म्हणजे ही ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तीव्र असणार आहे, कारण ही सुरुवात आहे नुसती आमची। इथून पुढं आता तुम्ही धरण भरल्यावर कोणी बी 8 तास लाईट सोडील हो, खरी गरज कधी उन्हाळ्यात आहे, तर उन्हाळ्यात आम्हाला 8 तास फुल दाबाने लाईट मिळली पाहिजे। तुम्ही उन्हाळ्यात कुठल्याही माणसाला किंवा धानाला पाणी कधी जास्त लागतं उन्हाळ्यात, आणि तुम्ही उन्हाळ्यातच आमची लाईट कमी करताय, तर तसं न करता इथून पुढं आम्हाला कायमस्वरूपी आमच्यावर अन्याय न होता आम्हाला सुरळीत लाईट पुरवठा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, ही आमची मागणी। नक्कीच आपण पाहतोय की शेतकऱ्यांचं जे आहे ते आम्हाला जे आहे ते 8 तास जो आहे तो सुरळीत वीज पुरवठा द्यावा या मागणीसाठी जे आहे ते कुगाव चिकलठाण येथील 8 शेतकऱ्यांचं जे आहे ते आजपासून आमरण उपोषण जे आहे ते सुरू असून जर या आंदोलनाची दखल घेऊन जर 8 तास वीज पुरवठा नाही केला तर या पद्धतीनं यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो शेतकऱ्यांनी यावेळी दिलेला आहे। कॅमेरामन हर्षवर्धन गाडेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।